छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात पूर स्थितीमुळे शेतकरी हवालदिल। आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून पाहणीवेळी शेतकऱ्यांचा टाहो, व्यथा मांडत मदतीची अपेक्षा। धाराशिवच्या भूमपरांडा तालुक्याला पावसाने झोडपलं। माजी मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून पूरग्रस्त नुकसानीची पाहणी, ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करणार, सावंत यांचं आश्वासन। छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांच्याकडून सिल्लोड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। सोयगाव तालुक्यात पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान, घरांची पडझड। सत्तारांनी पुरातून मार्ग काढत बाधितांची भेट घेऊन त्यांना धीर दिलाय। धाराशिवच्या वडनेर देवगावात पुरात अडकलेल्या लोकांचं हेलिकॉप्टरने रेस्क्यू। पुराच्या पाण्यामुळे लोक घराच्या छतावर अडकले होते। वडनेर देवगावमध्ये आर्मीच्या जवानांकडून मदत कार्य। परंडा तालुक्यातील उल्फा नदीला पूर, वडनेर देवगावच्या आर्मीच्या मदतीने रेस्क्यू। आर्मीच्या जवानांनी बोटीच्या सहाय्याने पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढलेलं आहे।